हॅलो, गुड मॉर्निंग, शुभ सकाळ, श्री स्वामी समर्थ. तर आजचा माझा 21 गुरुवार व्रतापैकी 12वा गुरुवार होता. तर आजच्या गुरुवारी माझी पूजा कशी झाली, मी स्वामी समर्थांचं गुरुचरित्र पारायण कसं केलं व बाकी सर्व गोष्टी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर चला पाहूया. सगळ्यात अगोदर मी काय केलं व आजची पूजा कशी संपन्न झाली. सकाळी लवकर उठले, छान असं स्नान वगैरे केलं आणि नंतर पूर्ण घराची छान स्वच्छता केली. देवाची भक्ती करणं आणि देवांना सगळ्यात जास्त गोष्ट आवडते ती म्हणजे स्वच्छता. तसंच मी सुद्धा स्वच्छतेपासून छान अशी पूजेला सुरुवात केली. आणि नंतर मी तुम्हाला अगोदर सुद्धा सांगितलेलं आहे की कधी सुद्धा पूजेची सुरुवात करायच्या अगोदर आपल्याला आपल्या उंबरट्याची म्हणजे जिथे लक्ष्मी वास करते तिथून सुरुवात करायची आहे. उंबरट्यापासून सुरुवात करायची आहे आणि नंतर मग पूजा करायची आहे. तर उंबरठा पूजन दररोज कसं करायचं किंवा गुरुवारी कसं करायचं हा व्हिडिओ जर तुम्हाला पाहायचा असेल तर मी माझ्या चॅनलवर तो व्हिडिओ अपलोड केलेला आहे. एकदा माझ्या प्रोफाईलला व्हिजिट करून नक्की चेक करा. आणि अजून जर तो व्हिडिओ तुम्ही पाहिला नसाल तर त्यांची लिंक मी या डिस्क्रिप्शनमध्ये देते, तर तिथे जाऊन तुम्ही चेक करू शकतात की उंबरठा पूजन कसं करायचं. तर दररोज उंबरठा पूजन कसे करावे किंवा गुरुवारी कसे करावे हा व्हिडिओ पाहायचा असेल तर कमेंट करून नक्की कळवा. ते सुद्धा मी तुमच्यासोबत एक दिवस रेकॉर्ड करून सेंड करेल. तर दर गुरुवारच्या दिवशी सणानिमित्त अशा वेळेस उंबरठा पूजन कसे करावे. सगळ्यात अगोदर आपल्याला छान असा उंबरठा स्वच्छ करून घ्यायचा आहे. नंतर त्यावर आपल्याला हळदीचं लेपन करायचं आहे. हळदीमध्ये थोडंसं गुलाबजल किंवा पाणी व्यवस्थित मिक्स करून आपल्याला उंबरठ्यावर ते हळदीचं पाणी टाकून किंवा हळदीचं मिक्स टाकून आपल्याला व्यवस्थित त्यानं लेपन करायचं आहे. आणि नंतर त्यावर आपल्याला कुंकाने स्वस्तिक काढायचं आहे. तर हळदीचं लेपन का करायचं आहे. हळदीचं लेपन केल्यानं एक त्याचं धार्मिक पण गोष्टीमध्ये महत्त्व आहे. ते म्हणजे आपल्या घरामध्ये अगदी पॉझिटिव्ह एनर्जी म्हणजे प्रसन्नता निर्माण होते, निगेटिव्हिटी स्प्रेड होत नाही. आणि दुसरी रिझन म्हणजे दुसरं म्हणजे हळदीमध्ये बरेचसे गुणधर्म असतात, जसं की हळद आपल्याला लागल्यावर वगैरे पण आपण वापरतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपण उंबरठ्यावर हळदीचं लेपन केल्यानंतर धार्मिक दृष्टीने पॉझिटिव्हिटी स्प्रेडसुद्धा होते. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपल्या घरामध्ये काही किडे वगैरे सुद्धा येत नाहीत हळदीने. आणि दुसरं म्हणजे आपल्याला एक गोष्ट करायची आहे ती म्हणजे आपल्याला सकाळी पूजा करायच्या अगोदरच धूप लावून दरवाजाजवळ म्हणजे आपल्या पोर्चमध्ये थोडासा धूप स्प्रेड करायचा आहे, जेणेकरून पूर्ण दरवाजापासून तर घरापर्यंत छान असे एनर्जी होईल. आणि आता आपण पूजेला सुरुवात करूया. तर त्यासाठी सगळ्यात अगोदर आपण एक मोठा पाट ठेवायचा आहे. त्यावर लाल कलरचं वस्त्र अंथरून घ्यायचं आहे. नंतर त्यावर पाट ठेवून घ्यायचा. आणि मी कुठल्याही पूजेची, गणपती बाप्पाची संकष्टी चतुर्थी असू द्या किंवा गुरुवारचं व्रत असू द्या, पण कुठल्याही पूजेची सुरुवात निरंजनापासून करतो. अगोदर निरंजनाची पूजा करायची आहे आणि नंतर आपल्याला पूजेला सुरुवात करायची. त्यासाठी अगोदर थोड्याशा तांदूळ अक्षदा खाली टाकायच्या आहेत. नंतर अक्षदेवर थोडंसं हळदी कुंकुम काढायचं किंवा स्वस्तिक काढायचं आहे. नंतर आपल्या निरंजनाला हळदी कुंकू लावून आपल्या डोक्याला हळदी कुंकू लावायचे, निरंजनाला नमस्कार करायचा आणि निरंजन लावून आपल्याला पूजेला सुरुवात करायची आहे. तर हीच पूजा नाही, कुठलीही पूजा, संकष्टी चतुर्थी असू देत किंवा बाकी कुठली पूजा असू देत, तर कुठल्याही पूजेला निरंजन लावल्याशिवाय आपल्याला सुरुवात करायची नाहीये. तर आता आपण श्री स्वामी समर्थांचा अभिषेक करून घ्यायचा आहे. तर स्वामींचा अभिषेक करायचा कसा, तर आपल्याला स्वामींचा अभिषेक अगोदर पाण्याने, नंतर पंचामृताने आणि नंतर परत पाण्याने असं स्वामींचा अभिषेक करायचा आहे. तर अभिषेक करते वेळी म्हणण्याचा मंत्र एकतर आपण श्री स्वामी समर्थ ह्या नामाचा जप करू शकतो अभिषेक करते वेळेस, किंवा आपल्याला मानसपूजेचं पूर्ण नमो स्वामी राजम जे आहे तर ते म्हणायचं आहे. पाठ नसेल तर टीव्हीवर किंवा फोनवर लावून सुद्धा आपण ही पूजा करू शकतो. पण पूर्ण अभिषेक होईपर्यंत स्वामी नामाचा जप करायचा आहे किंवा श्री स्वामी समर्थ म्हणायचं आहे किंवा मानसपूजेमध्ये या पूजेचा पूर्ण उल्लेख आहे. त्यामध्ये स्वामींच्या अभिषेकापासून तर नैवेद्यापर्यंत पूर्ण गोष्टीचा उल्लेख केलेला आहे. त्यामुळे तुम्ही ते सुद्धा किंवा इव्हन तारक मंत्र वाचून सुद्धा आपण स्वामींची पूजा करू शकतो. तर अशा पद्धतीने आपल्याला स्वामींचा पंचामृताने आणि जल म्हणजे पाण्याने अभिषेक करून घ्यायचा आहे आणि स्वामींना छान तिथे स्थानापन्न करून घ्यायचं आहे पाटावर. तर अशी काहीशी आपल्याला स्वामींची पूजा करायची आहे. आता आपण स्वामींना छान चंदन लावून घेऊयात. स्वामींना चंदनाचा गंध आणि धूप खूप जास्त आवडते. आणि स्वामींना कोणतं फूल अर्पण केलं जातं, तर स्वामींना पिवळ्या कलरचं फूल अर्पण केलं जातं. पिवळा चाफा स्वामींना खूप जास्त आवडतो. पण हल्ली कुठेही न भेटल्यामुळे आपण स्वामींना कुठलंही पिवळ्या कलरचं फूल अर्पण करू शकतो. चंदन स्वामींना लावून घेऊयात, विठुरायाला लावून घेऊयात आणि त्रिमूर्तीला सुद्धा आपण चंदन लावून घेऊयात.
तर चंदन लावायचा पण बराच उल्लेख त्या मानसपूजेमध्ये आहे, त्यामुळे तुम्ही मानसपूजा वाचली तरी सुद्धा चालते। तर अशा पद्धतीने आपल्याला स्वामींची छान पूजा करायची आहे। तुम्ही पाहू शकतात काही सुद्धा अवघड नाहीये, मनात असेल तर ह्या गोष्टी नक्कीच होतात। आणि महत्त्वाचं म्हणजे गुरुचरित्र वाचायचं कसं, केव्हा आणि कधी, किती अध्याय, कोणत्या दिवशी हवं तर तुम्ही हे गुरुचरित्र 21 अध्यायाचं एके दिवशी पूर्ण गुरुचरित्र वाचू शकतात, नाहीतर मग 3-3 करून ते अध्याय 7 दिवस वाचायचे आहेत। तर सगळ्यात अगोदर आपल्याला गुरुचरित्राला हळदी कुंकू लावून घ्यायचं आहे, आपल्या डोक्याला हळदी कुंकू लावायचं आहे। सुरुवात आपल्याला तारक मंत्रापासून करायची आहे। तारक मंत्र पाठ असेल तर आपण स्वयंपाक करत करत सुद्धा दिवसभर तारक मंत्र तोंडातून म्हटलं तरी चालतं। मी सकाळी स्वयंपाक वगैरे करते वेळेस तारक मंत्र म्हणते, त्यामुळे कधी जर नाही म्हटलं तर हे पुस्तकामधून वाचते, नाहीतर सहसा तर मला पाठ असल्यामुळे काम वगैरे करते वेळेस तारक मंत्र म्हणते। आणि नंतर आपल्याला गुरुचरित्र वाचायला सुरुवात करायची आहे। तर गुरुचरित्राचे किती अध्याय, कोणत्या दिवशी आणि कसे वाचायला पाहिजे हा बऱ्याच जणांचा प्रश्न असतो। तर आपण हवं तर एके दिवशी 21 अध्याय गुरुचरित्राचे वाचू शकतो। जर आपल्याला तेवढं शक्य नसेल किंवा तेवढा वेळ नसेल तर 3-3 करून आपण अध्याय 7 दिवसामध्ये हे गुरुचरित्राचं पारायण कंप्लीट करू शकतो, किंवा 7-7 करून 3 दिवस या पद्धतीने सुद्धा आपण गुरुचरित्र वाचू शकतो। असं काही सुद्धा नाही की एका दिवसात कंप्लीट झालं पाहिजे किंवा एकाच दिवशी वाचायला पाहिजे, तर तसं काही सुद्धा नाहीये। आपण अशा पद्धतीने 3 गोष्टी 3 प्रकारे कधीही वाचू शकतो, किंवा जर वेळ असेल तर आपण 21ला 21 अध्याय सुद्धा 21 अध्याय जर वाचायचे म्हटलं तर 2.5 तास जवळपास लागतो, आणि पूजा वगैरे सगळं धरलं तर 3 तासात पूर्ण होऊन जातं। तर तुम्हाला ज्या पद्धतीने सोयीस्कर वाटेल अशा पद्धतीने गुरुचरित्र वाचून घ्यायचं आहे। गुरुचरित्र वाचन झालं की आपल्याला स्वामींची छान अशी माळ ओढून घ्यायची आहे। तुम्ही पाहू शकतात मी कशा पद्धतीने करते। अशा पद्धतीने आपल्याला स्वामींची माळ ओढून श्री स्वामी समर्थ नामाचा जप करायचा आहे। आपल्याला शक्य असेल तर 9 किंवा 11 वेळा जपमाळ ओढायची आहे, पण जर शक्य नसेल तर 1 वेळ गेलं तरी चालतं। आणि अगोदर सुद्धा मी म्हटलं आहे की न केल्यापेक्षा केलेलं कितीही पटीने जास्त छान किंवा जास्त चांगलं, त्यामुळे जसं शक्य होईल आपल्याकडून तसं नक्कीच करा। तर अशा प्रकारे आपल्याला स्वामीनामाचा जप करायचा आहे। तर हा माझा आजचा 12वा गुरुवार होता, 21 गुरुवारपैकी 12वा। आणि खरंच सांगते लिटरली हे 12 गुरुवार कसे झाले माहीत नाही, आणि फक्त तुम्हाला असं वाटेल की बरेच दिवस झालं चालू केले, तर आत्तापर्यंत 12च कसे। आपल्याला जेव्हा प्रॉब्लेममध्ये वगैरे असतो तो गुरुवार आपल्याला अजिबात पकडायचा नाही। परत सुतक काळात आपण उपवास पकडू शकतो, उपवास धरू शकतो त्या दिवशी, पण पूजा जेव्हा केली तेच गुरुवार आपल्याला या 21 गुरुवारमध्ये पकडायचा आहे। बऱ्याच वेळा आपण गावी जातो, कुठे दुसरीकडे जातो, त्या ठिकाणी आपण पूजा गुरुचरित्र वाचन नाही करू शकत, तर अशा ठिकाणी केलेला गुरुवार अजिबात आपल्याला त्यामध्ये धरायचा नाहीये। तर हे माझे 12 गुरुवार अशा पद्धतीने पार पडले, आणि खरंच सांगते कधी झाले हे सुद्धा कळलं नाही। अतिशय जास्त छान, आणि महत्त्वाचं म्हणजे मनाला खूप जास्त समाधान वाटतं, आणि कधी होतात हे सुद्धा कळत नाही। काही सुद्धा अवघड नाही, अगदी सोपं आणि खूप जास्त सुंदर वाटतं। जर तुमची इच्छा असेल तर तुम्ही नक्की करा। नंतर आपल्याला स्वामींची छान अशी आरती करायची आहे, घरातील सगळ्यांना स्वामींची आरती द्यायची आहे। तर अशा प्रकारे आपण करू शकतो, स्वामींची छान आरती करायची आहे। जर आपण सकाळी पूजा केली असेल तर आपल्याला 2 वेळा आरती करायची आहे, कारण सकाळच्या टायमिंगमध्ये आपल्या घरी कोणी नसतं। घरातील सगळेजण जेव्हा घरी असतात तेव्हा सगळ्यांना सोबत घेऊन आपल्याला स्वामींची आरती करायची आहे। स्वामींचा प्रसाद घरातील सगळ्यांना द्यायचा आहे, स्वामींच्या पाया सगळ्यांनी पडायचं आहे। त्यामुळे आपण 2 वेळा आरती केली तरी चालते। घरातील सगळ्यांना छान असं स्वामींचं दर्शन आणि प्रसाद द्यायचा। तर प्रसादामध्ये काय ठेवायचं असा प्रश्न असेल तर आपण हवं तर खडी साखर, दूध, साखर, डाळिंब, फळ कुठलं पण ठेवू शकतो, बतासे वगैरे ह्या गोष्टी आपण प्रसादामध्ये, सध्या अधिक महिना आहे तर आपण बतासे सुद्धा स्वामींना अर्पण करू शकतो। तर अशा पद्धतीने काहीसे आपल्याला स्वामींची पूजा करायची आहे, स्वामींना नमस्कार करायचे आहे, घरातील सगळ्यांना आरती देऊन आपण सुद्धा आरती घ्यायची आहे। आणि जसं की म्हटलं मी, नैवेद्य प्रसाद आपल्याला बताशाचा ठेवायचा आहे, घरातील सगळ्यांना सुद्धा आपल्याला प्रसाद द्यायचा आहे। तर असा होता माझा आजचा स्वामींचा गुरुवार। आय होप तुम्हाला माझी श्री स्वामी समर्थांची 12व्या गुरुवारची 21 गुरुवारच्या व्रतापैकी पूजा आवडली असेल तर लाईक, कमेंट, शेअर आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। मी माझी पूर्ण 11 गुरुवारची व्रतचे कसे केले काय माझ्या चॅनलवर अपलोड केलेले आहेत, एकदा नक्की व्हिजिट करा। तिथे सुद्धा तुम्हाला पाहायला भेटेल की मी कशा पद्धतीने पूजा करते किंवा काय, या सर्व डिटेल्स मी तिथे दिलेले आहेत, एकदा नक्की चेक करा। आणि नंतर म्हणजे
या दिवसाचा शेवट स्वामींच्या मठामध्ये जाण्यापासून तर होऊच शकत नाही, तर लगेच आम्ही स्वामी मठात गेलो आणि छान असं दर्शन घेतलं आणि अशा पद्धतीने दिवसाचा शेवट केला. नंतर घरी येऊन छान असा उपवास सोडला. तर असा होता माझा आजचा गुरुवार. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, कमेंट, शेअर आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय.